नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुजित तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मंडळी, आजची तारीख आहे 12 एप्रिल 2025. तर आज आहे श्री हनुमान जयंती. तर त्या निमित्ताने आज मी चाललोय दापोली तालुक्यातील श्री पंचमुखी मारुती मंदिर आहे, तिथे चाललोय बाजारपेठेमध्ये. आणि हा आपण जन्मोत्सव सोहळा पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर रथ देखील निघतो, तो देखील आपण सर्व पाहणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल जर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे आता सकाळची जवळजवळ 6 वाजले असतील. आता दाता देखील निघतोय दापोलीमध्ये जायला. 6:15 वाजता जन्मोत्सव सोहळा असणार, सर्व आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत म्हणून जा. महारुद्रांचा जन्म झाला आणि ते जन्म झाला या आनंदामध्ये एकमेकाला सांगताय जन्म झाला, जन्म झाला, जन्म झाला. आणि एका बाजूला आमचे ठेवलेले हनुमंत ते म्हणाले, हे सगळेजण आनंद साजरा करण्यातच घर काय, आम्हाला भूक लागली त्याचं काय करायचं आम्हाला. म्हणजे असं ते हनुमंत म्हणाले, बुवा नबी म्हणाले, हनुमंत म्हणाले आम्हाला भूक लागली त्याचं काय करायचं. म्हणाले आता काय करावं, भूक लागली तर आपल्यालाच काहीतरी बघायला पाहिजे. म्हणून सहज इकडे तिकडे लक्ष फिरवताना वर आकाशामध्ये लक्ष गेलं आणि मस्तपैकी उगवणारं असं लाल बुंद फळ दिसावं, भगव्या रंगाचं फळ दिसावं. म्हणजे भगव्या रंगाला किती महत्व आहे ते बघा. भगव्या रंगाचं फळ दिसावं आणि त्या फळावर लक्ष केंद्रित झालं आणि पृथ्वी तलावरती असणारे हनुमंतराय गगनात लक्ष गावे, गगनात लक्ष गावे केले उड्डाण जनन समयास. गगनात लक्ष गावे केले उड्डाण जनन समयास. घ्या कुणी गोपाळ घ्या, गोविंद 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 घ्या कुणी गोपाळ घ्या. गोपाल कृष्ण भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय. ओ जो रे जो जो रे कुलभूषणा अंजनी नंदना निद्रा गरिबाळा मनमोहना सिंदूर चर्चित वदना बाळा जो जो रे. शंकर अवतारा बलिवीरा अंजनी सुख वृद्धी करा तू शक्ती स्तोत्रा हनुमंता दावी भक्ती पंथा बाळा जो जो रे कुलभूषणा अंजनी नंदना बाळा
मंडळी आता रथ निघालेला आहे. आता मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा होईल आणि मग रथ निघेल. खूप भक्त मंडळी आलेली आहेत आज. आता रथ मंदिराच्या मागे गेलाय. आता एक प्रदक्षिणा होणार आहे. आता इकडून रथ येईल.
मंडळी आत्ताच रथ मंदिरामधून निघालेला आहे, तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला असेलच. आता हा रथ आहे तो दापोलीमधील प्रभुवळीमधील श्री रामाच्या मंदिरामध्ये जाणार आहे. आज खूप भक्त मंडळी आलेली आहेत. चला मंडळी, आपण देखील आता मंदिरामध्ये जाऊया, दर्शन घेऊया. सकाळी आल्याला जाता नाही आलं कारण खूप गर्दी होती आणि कीर्तन देखील चालू होतं. तर आता आपण जाऊया आणि दर्शन घेऊया. तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या मंडळी. अजून देखील खूप गर्दी आहे मंदिरामध्ये. चला मंडळी, तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेतलं असेलच, तर आपण एक प्रदक्षिणा मारूया. मागून सुद्धा तुम्ही दर्शन घ्या. इकडे बघताय रथ चाललेला आहे. आता रथ संपूर्ण बाजारपेठेमध्ये फिरणार दिवसभर, यालगावपर्यंत जातो आणि मग रात्री येतो मंदिरामध्ये.
खोपोली बाजारपेठेमधील श्री पंचमुखी मारुती मंदिर खूप जुनं मंदिर आहे आणि दरवर्षीप्रमाणे हा हनुमान जयंतीचा हा जन्मोत्सव सोहळा खूप छान प्रकारे साजरा होतो. तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सकाळी 6:12 जन्मोत्सव झाला आणि मी बरोबर त्याच टायमाला गेलो. तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळालं असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. एकदम कीर्तन होतं, त्याच्यानंतर मग रथ निघतो आणि ह्या रथाला खालूबाजा तसेच ढोल ताशा पथक हे सर्व काही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. तुम्ही देखील व्हिडिओच्या माध्यमातून पंचमुखी मारुती देवाचं दर्शन घेतलं असेल तर व्हिडिओ देखील इथेच थांबवतो आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ कशी होती आवर्जून कळवा आणि चॅनलला का नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मंडळी आजच्या दिवसात आज दापोली तालुक्यातील केळशी गावातील श्री महालक्ष्मी देवीचं रथयात्रा देखील आहे. ती देखील व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करणार आहे. तर चला तर मंडळी व्हिडिओ देखील इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ कशी होती आवर्जून कळवा. तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.